नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार। लाडकी बहीण केवायसी संदर्भात महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण केवायसीची शेवटची जी काही तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आदित्य तटकरे यांनी ही माहिती ट्विट करून दिलेली आहे। काय तारीख आहे, ट्विट करून काय माहिती दिलेली आहे ते समजून घ्या। तर इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतलेली आहे। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibhin.maharashtra.go.in या अधिकृत संकेतस्थळावरती ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि भरपूर जणांनी ई-केवायसी सुद्धा केलेली आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित जे काही लाभार्थी आहेत त्या भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025च्या पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे सर्वांना आवाहन करते, असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे। तर अशा पद्धतीने 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे। केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा करू शकता किंवा शेजारील माही सेवा केंद्र, सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। केवायसी कशी करायची आपल्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ बनवला आहे। युट्यूबवरती जावा, युट्यूबवरती सर्च करा लाडकी बहीण ई-केवायसी मराठी कॉर्नर, हा तुम्हाला व्हिडिओ भेटेल। व्हिडिओ पाहून आपली केवायसी लवकरात लवकर करून घ्या। धन्यवाद।